तामिळनाडूचे राज्यपाल अर्लेकर यांनी थलपती विजयला सत्ता स्थापन करण्यासाठी काही अटी टाकल्या. बहुमताचा आकडा पूर्ण दाखवावा, मग सत्ता स्थापन करण्यासाठी यावं, मग मी तुम्हाला बोलवीन असं सांगितलं. आणि त्यावरून संपूर्ण भारतात रणकंदन माजलं. मग भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून अर्लेकरांच्या पर्यंतच्या सगळ्याच राज्यपालांना भाज्यपाल संबोधत भाजप राज्यपालांच्या आडून आपल्या विरोधी पक्षाचं शिरकाण करतं अशा अर्थाची चर्चा सुरू झाली. राज्यपालांना असा अधिकार आहे का? राज्यपाल असं करू शकतात का? मग काही वर्तमानपत्रात बातम्या आल्या की राज्यपालांना कायदेपंडितांनी सांगितलं की राजभवनाला विधानभवन करू नका, विधानभवनाला पर्याय उभा करू नका, आणि त्यासाठी काही रेफरन्सेस दिली गेली. एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार हा जो 1984 साली खटला चालला होता, त्या खटल्यामध्ये एक निकाल आला होता की राजभवन, राज्यपालांचं निवासस्थान, हे पर्यायी विधानसभा असू शकत नाही. तिथे राजभवनात या स्वरूपाचं शक्तीपरीक्षण होऊ नये. जे काय व्हायचं ते विधानभवनात व्हावं. पण यात राज्यपालांनी सारासार विचार करून निर्णय द्यावा असंच म्हटलंय. त्यात राज्यपालांनी आलेल्याला घ्यावं आणि त्याला सत्ता स्थापन करायला बोलवावं असं कधीच म्हटलं नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो. एस.आर. बोम्मई आणि विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा 1984चा संदर्भ देऊन बोललं जात आहे, म्हणून मी अजून एक खटला तुम्हाला सांगतो. तो खटला होता रामेश्वर प्रसाद वर्सेस भारत सरकार. रामेश्वर प्रसाद यांनी भारत सरकारच्या विरोधामध्ये एक खटला सर्वोच्च न्यायालयात 2006 साली टाकला होता. निकाल आला होता. तो खटला आधीच आहे. प्रकरण काय होतं तर बिहारमध्ये 2005 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशीच त्रिशंकू हंग पार्लमेंट, हंग सभागृह अस्तित्वात आलेलं होतं. यावेळी जनता दल युनायटेडला 88 जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीला 55 जागा मिळालेल्या होत्या. RJD म्हणजे राष्ट्रीय जनता दलाला 54 जागा मिळालेल्या होत्या. रामविलास पासवानांच्या लोकजनशक्ती पक्षाला 10 जागा मिळालेल्या होत्या. काँग्रेस तेव्हाही 9 जागेपुरतं मर्यादित होतं. तर अन्य पक्ष आणि अपक्षांना मिळून 27 जागा मिळालेल्या होत्या. कोणत्याही पक्षाकडे सुस्पष्ट असं बहुमत नव्हतं. JDU सर्वात मोठा पक्ष म्हणून तिथे सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करत होता. पण राज्यपालांना जाणवलं की कोणताही एक पक्ष अशी कोणतीही युती आघाडी करून शक्य नाही बहुमत जमवणं. तेव्हा राज्यपालांनी ती विधानसभा विसर्जित केलेली होती. राष्ट्रपती राजवट लागू केलेलं होतं, निलंबित केलेली होती. राष्ट्रपती राजवट लागू केलेली होती आणि याच्या विरोधात रामेश्वर प्रसाद यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती. सुप्रीम कोर्टाने यात दिलेला निर्णय हा राज्यपालांनी योग्य प्रकारेच निर्णय घेतला आहे अशा स्वरूपाचं सांगत राज्यपालांचं मानसिक समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, राज्यपालांचं समाधान हा जो विषय आहे तो चेष्टेपुरता, मस्करीपुरता किंवा औपचारिकता म्हणून नाही आहे, तर राज्यपालांचं समाधान बहुमताचा आकडा पूर्ण व्हावा यासाठी असतं आणि ते वैध आहे असं न्यायालयाने म्हटलेलं होतं. जे बोम्मई खटल्याचा संदर्भ दाखवतात त्यांनी रामेश्वर प्रसाद खटल्याचा संदर्भ पण लक्षात घेतला पाहिजे. तामिळनाडूतली आताची स्थिती काय आहे ते समजून घ्या. कागदावर 208 आकडा TVK पक्षाला दिसतोय. 208 हा आकडा दिसत असला तरीही 2 जागी थलपती विजय याचा विजय झालेला असल्यामुळं एकच मत गृहीत धरलं जाईल आणि त्या जागा आपोआप 207 इतक्या येतात. काँग्रेसच्या 5 सदस्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे, म्हणजे हा आकडा जातो 112 पर्यंत. 107 आणि 105 हा आकडा 112 पर्यंत जातो आणि बहुमताचा आकडा हा 118चा आहे. म्हणजे अजून 6 आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. या जुळवाजुळवीच्या शिवाय राज्यपालांनी मला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवावं आणि मग मी सत्ता स्थापन करून बहुमत सिद्ध करीन असा थलपती यांचा दावा आहे. राज्यपाल म्हणतायत की 118 एवढं संख्याबळ मला दाखवा, मी तुम्हाला बोलवतो. जोपर्यंत राज्यपालांचं समाधान होणार नाही तोपर्यंत राज्यपाल बोलावणार नाहीत. अर्लेकरांची ही भूमिका असंवैधानिक आहे, चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. मी तुम्हाला कर्नाटकच्या काही उदाहरण दाखवतो. कर्नाटकची उदाहरणं तर इतकी भन्नाट आहेत ना की त्यातून सगळ्या गोष्टी स्पष्ट होत जातील. 2004 सालचा कर्नाटकचा निकाल बघा. कर्नाटकामध्ये भाजपला 79 जागा मिळाल्या होत्या आणि भाजप सर्वात मोठा पक्ष बनलेला होता. 65 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या, हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. तर JDSला 58 जागा मिळाल्या होत्या.
जर तामिळनाडूचा निकष लावायचा ठरला तर राज्यपालांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून बोलवायला हवं होतं, पण तसं घडलं नाही. JDS आणि काँग्रेस, माफ करा, JDU आणि काँग्रेस यांनी एकत्रितपणे युती केली आणि त्यांना राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलं. काँग्रेस JDS यांचं संयुक्त सरकार सत्तेवरती आलं. पुढे 2008ला निवडणुका झाल्या आणि 2008च्या निवडणुकामध्ये भाजप 110 जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष बनला, बहुमताच्या जवळचा. तर यावेळी कमी जागा असलेल्या दोन पक्षांना एकत्रितपणे न बोलवता राज्यपालांनी 110 जागा असलेल्या भाजपला बोलवलं, कारण भाजपकडं बहुमता इतका आकडा दिसत होता. तो आला आणि भाजपचं सरकारनं बहुमत सिद्ध केलं. पुढे 2018 साली अशी स्थिती आली होती, जवळपास 104 जागा भाजपच्या आलेल्या होत्या. मागच्या वेळेला 110 होत्या, आता 104 आहेत. 6 जागा कमी झालेल्या होत्या. काँग्रेसकडं 78 जागा होत्या, तर जनता दल सेक्युलरकडं म्हणजे JDSकडं 34 जागा होत्या. राज्यपालांनी 104च्या भाजपला बोलवलं नाही. केंद्रात सरकार तर मोदींचं होतं या काळामध्ये. त्यांनी बोलवलं ते JDS आणि काँग्रेसच्या युतीला, कारण बहुमताचा आकडा त्यांच्याकडे होता, भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही. राज्यपालांनी जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस यांच्या युतीचं सरकार अस्तित्वात आणलं, भाजपचं नव्हे, सर्वाधिक जागा असून. जेव्हा या कर्नाटकच्या किंवा अन्य राज्यांच्या घटना आपण बघत असतो, त्यावेळी राज्यपालांचं समाधान होणं ही गोष्ट आवश्यक असते. थलपती विजयला आत्ता बोलवावं आणि उद्या जमलं नाही तर उद्या काँग्रेसवर इंडी आघाडी एकत्रित ठेवण्याचा दबाव वाढू लागला आणि DMKनी याच्याशी संबंध तोडला तर, DMK आणि ADMK या दोन पक्षांनी हातमिळवणी करत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला तर उद्या राज्यपालांसाठी ही गोष्ट अडचणीची होऊ शकते. त्यापेक्षा समाधान करून 118 जागांचा आकडा दाखवून सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवणं आवश्यक आहे. या प्रकारामध्ये महाराष्ट्रातली घटना सांगून एक दावा असा केला जातो की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथविधी कसा दिला गेला. लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस हे आपल्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेले होते. देवेंद्र फडणवीसांच्याकडे भाजपच्या सर्व सदस्यांचं सह्या केलेलं पत्र होतं. तसे अजित पवार त्यावेळेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते म्हणून निवडले गेलेले होते. त्या गटनेत्यांकडेही त्यांच्या आमदारांचं पत्र होतं आणि या दोन्ही पत्राचं एकत्रीकरण केल्यानंतर सह्या बघितल्यावर त्या बहुमताच्या पुढे जात होत्या. म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी दोन विधिमंडळाच्या नेत्यांनी एकत्रित आणलेल्या पत्राला ग्राह्य धरून समाधान झाल्यानंतर त्या दोघांना शपथविधीसाठी बोलावलेलं होतं. पुढे अजित पवारांच्या बाबत असं झालं की त्यांना त्यांच्या पक्षानेच जवळ केलं नाही, लांब लोटलं, म्हणून त्या सरकारला टिकता आलेलं नाही. पण राज्यपालांनी समाधान करून घेतलं होतं. 164(1) पुरेपूर वापर केलेला होता, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे 164(1) नुसार मुख्यमंत्री निवडीचा अधिकार समाधान करून घेऊन करण्याचा राज्यपालांना आहे. म्हणून अर्लेकर नावाच्या मराठी असलेल्या गोव्यातील राज्यपालांनी या स्वरूपाची कृती करणं हे जे अनावश्यक म्हटलं जात आहे, ती फक्त भाजपवर टीका करण्यासाठीचे हे उद्योग आहेत. थलपती विजय यांना आपण बहुमत सिद्ध करू असं वाटत असेलच तर 118 आमदारांचा आता लागणार आहेत फक्त 6 जणांची यादी जुळवून राज्यपालांकडे घेऊन जाऊन सांगणं काय कठीण आहे. जर बहुमत सिद्ध होणारच आहे तर थलपती यांचा प्रयत्न कोणत्याही पक्षाला पाठिंबा मागण्याच्या शिवाय विकत घेऊन, अन्य लोकांना विकत घेऊन काही करता येऊ शकेल का, हा आहे. आणि हा प्रयत्न ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करतायत. असा घोडेबाजार, अशी खरेदी विक्री होऊ नये हा राज्यपालांचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यपालांना बदनाम करण्याच्या ऐवजी राज्यपालांची तांत्रिक बाजू समजून घेणं आवश्यक आहे. राज्यघटनेच्या 164(1) या कलमानुसार मुख्यमंत्री निवडीचा अधिकार हा राज्यपालांकडे आहे. राज्यपालांचे समाधान करणे आवश्यक आहे असं 164(1) सांगतो आणि यानुसार राज्यपालांना असं समाधान करून घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सबब राज्यपालांवर होत असलेल्या आरोपांच्याकडं नीट समजून घेणं आवश्यक आहे.
उगाचच बदनाम करण्यासाठी म्हणून राज्यपाल या संवैधानिक पदाला वापरू नये. जसा प्रकार महाराष्ट्रात झाला, बंगालमध्ये झाला, अन्य ठिकाणी झाला, तसा तामिळनाडूतही होता कामा नये. एवढंच. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक